नेमकं तुम्ही ज्याच्या विरोधात विधानसभेसाठी लढलेले होतात त्याच व्यक्तीला आज प्रवेश तुमच्या समोर केला जातोय, तर नेमकं तुमच्या भावना काय आहेत किंवा तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे किरण सामंत यांच्यामध्ये आणि राजन साळवी यांच्यामध्ये अनेक वेळा वाकयुद्ध झालेलं होतं। ज्यावेळी विधानसभा निवडणूक होते त्या विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळी एकमेकांच्या विरोधात या दोघांनी प्रचार केला होता, एकमेकांवर आरोप केलेले होते, कारण की साहजिक आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राजन साळवी होते तर किरण सामंत हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर होते। कोणाला तिकीट मिळणार हे देखील महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरणार होतं आणि किरण सामंत यांना तिकीट मिळाले, ते जिंकून देखील आले। त्यामुळे त्या सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीला अगदी 2 महिने उलटलेले आहेत आणि त्या 2 महिन्यातच आता राजन साळवी आणि किरण सामंत हे एकत्र आलेले आहेत। आपण पाहताय सगळे नेते आता आतमध्ये येत आहेत, त्यामध्ये एकनाथ शिंदे देखील आहेत आणि सर पक्षप्रवेश झालेला आहे सर, काय सांग? नाही अरे बाबा झाला नाही अजून, होतोय। एकनाथ शिंदे म्हणतात पक्षप्रवेश अजून होतोय, अगदी काही वेळासाठी हे एकनाथ शिंदे आतमध्ये आलेले आहेत, उपमुख्यमंत्री। ही थेट दृश्य आहेत पुन्हा एकदा मंचावरून ही सर्व नेते मंडळी जी आहेत ती पुन्हा एकदा एका खोलीमध्ये बैठक करण्यासाठी जात आहेत असं आपल्याला दिसतंय आणि त्याच्यामध्ये अर्थातच एकनाथ शिंदे आधी रवाना झालेत आणि त्यासोबतच आता प्रमुख नेते मंडळी देखील पोहोचतील तिकडे आणि मग थोड्याच वेळामध्ये माध्यमांशी ही प्रमुख नेते मंडळी काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान राजन साळवींचा प्रवेश पार पडला, स्टेजवर अनेक कार्यकर्ते आणि त्यासोबतच पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी कोकणामधले हे देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्यांचाही प्रवेश पार पडला आणि आता